नमो नमः फ्रेंड्स, मी रुपाली आणि आउटडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. दिवाळी सुरू आहे आणि आज आपण करणार आहोत कॉर्नफ्लेक्सचा चिवडा. मक्याच्या पोह्यांचा चिवडा करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे घेऊयात कॉर्नफ्लेक्स म्हणजे मक्याचे कच्चे पोहे आणि छान कडकडीत तेलामध्ये आपल्याला ते पोहे अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. हे मक्याचे पोहे आपल्याला कुठेही कचकच न लागता किंवा कच्चे न राहता जर भाजायचे असतील तर हे पोहे तळताना त्यांचं प्रमाण थोडंसं ठेवायचं आहे, पण तेलाचं प्रमाण आपल्याला भरपूर ठेवायचं आहे, जेणेकरून हे जे मक्याचे पोहे आहेत ते आकाराने वाकडे तिकडे असतात, तर त्यांना सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पद्धतीने तेल मिळेल. तर बघा इथे मी थोडे थोडे करून मक्याचे पोहे हे असे तळून घेतलेले आहेत आणि ते अगदी छान आणि व्यवस्थित फुलतात. तेल भरपूर टाकूयात आणि हे मक्याचे पोहे 1 बाय 1 आपण तळून घेऊयात. त्यानंतर इथे मी तळून घेतलेली आहे चिवड्यासाठी लागणारी भाजकी डाळ. त्यानंतर आपण इथे तळून घेऊयात आवडीनुसार हवे तितके शेंगदाणे. शेंगदाणे इथे शक्यतो आपण घुंगरू वापरूयात, म्हणजे जे छोटे असतात ना गोल, ते वापरल्याने ते छान खुसखुशीत होतात आणि खवट लागत नाही. त्यानंतर चिवड्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे तळून घेणार आहोत कढीपत्ता. अगदी छान व्यवस्थित क्रिस्पी असा कढीपत्ता आपण तळून घेणार आहोत आणि हे सगळं प्रमाण आपण व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घेणार आहोत. हे सगळं एकत्र करून झालेलं मिक्स केलेलं जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला आवडीनुसार घालायचं आहे पिठी साखर, मीठ आणि तिखट. तुमचा चिवडा रेडी.